नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये जे 28,700 प्लस जागेची भरती निघालेली होती त्याची आता पहिली यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। हो मित्रांनो, तुमची पहिली यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। मी तुम्हाला सांगितलेलं होतं याचा कटऑफ कशा प्रकारचा लागणार आहे, त्याच प्रकारचा कटऑफ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला या पद्धतीचे मार्क्स असेल तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, किती तारखेपर्यंत करावं लागेल हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। बघा मित्रांनो, ही यादी तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करावी लागणार आहे। तर बघा, indianpost.gov.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला यावं लागेल। या साईडवर आल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी दिसणार आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जानेवारी 2026। ठीक आहे, तर यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे। आपल्याला महाराष्ट्र पाहिजे तर महाराष्ट्राचं यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्याबरोबर लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट यावर क्लिक करायचं। तर संपूर्ण लिस्ट जी आहे हे आता तुमच्या समोर ओपन होऊन जाईल। तर ही लिंक लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, तुम्हाला लिंक उपलब्ध केल्या जाईल। डायरेक्ट लिंकवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। तसेच पीडीएफ पण मी तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध करून देईन। टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी डिव्हिजन दिलेलं आहे अहिल्यानगर डिव्हिजन, पोस्ट ऑफिस, पोस्ट आयडी, पोस्ट नेम, पोस्ट कम्युनिटी, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि टक्केवारी म्हणजे किती टक्केवारीवर या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हँडिकॅपच जो विद्यार्थी आहे, ठीक आहे, पीडब्ल्यूडी हँडिकॅप 87.5 हँडिकॅप या ठिकाणी 87.5 वर आहे। ओपन कॅटेगरी 97, एसटी कॅटेगरी 90, एससी कॅटेगरी 93, नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 96, ठीक आहे, एससी 95। आता हे झालं आपलं अहिल्यानगरचं। ते संपूर्ण डिव्हिजन नुसार तुम्हाला लिस्ट पाहावी लागणार आहे। तुम्ही ज्या डिव्हिजन अंतर्गत आपला अर्ज भरलेला आहे त्या डिव्हिजनची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी चेक करणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, ते संपूर्ण डिव्हिजन वाईज लिस्ट चेक करायची। नंतर अकोला पहा, अकोला पण ओपन कॅटेगरी 99 लागलेला आहे, ओबीसी 98 आहे, नंतर एसटी कॅटेगरी 93 आहे, ओबीसी कॅटेगरी पण 98 97 आहे, एसटी कॅटेगरी 91, एससी कॅटेगरी 98। ठीक आहे, एससी कॅटेगरी पण 98 आहे। अमरावती डिव्हिजन बघा, अमरावतीमध्ये ओपन 100, यूआर 98, ईडब्ल्यूएस 93, एसटी 100, हँडिकॅप 90। लक्षात ठेवा, हँडिकॅप 90 आहे या ठिकाणी। अमरावतीवाले विद्यार्थी ज्यांनी हँडिकॅपची 3 जागा होती अमरावतीमध्ये ते पण 90 वर लागलेले आहे। ओबीसी कॅटेगरी 98, एससी 94। ते संपूर्ण लिस्ट मित्रांनो डिव्हिजन नुसार लागलेली आहे। हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागणार आहे। ज्या डिव्हिजन मध्ये तुमचा अर्ज भरलेला असेल त्या डिव्हिजन मध्ये आपलं नाव चेक करायचं। आणि सर्वात महत्वाचं, जर तुम्हाला 85% वर असेल तरच आपली ही लिस्ट चेक करायची। ठीक आहे, आता बघा, जर तुमचं नाव या लिस्ट मध्ये असेल तुम्हाला काय करावं लागेल, 23 मार्च पर्यंत। लक्षात ठेवायचं 23 मार्च याची अंतिम तारीख आहे। 23 मार्चच्या अगोदरच तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2 सेट तयार करायचे, झेरॉक्स कॉपी, आणि ते पण सोबत घेऊन जायचे। आता तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे, ते डिव्हिजन ऑफिस दिलेलं आहे, या डिव्हिजन ऑफिस मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। ठीक आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चेक करायचा आणि तुमचं डिव्हिजन ऑफिस चेक करायचं। या डिव्हिजन ऑफिस मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, आपण कटऑफ पाहिलेला कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। तर जर तुम्हाला 85% वर मार्क्स असेल तरच तुम्ही आपलं या ठिकाणी नाव चेक करायचं। आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल, तुम्हाला ईमेल येतो, तुम्हाला SMS येतो, तर व्यवस्थित चेक करायचं। ठीक आहे, जर तुम्हाला मेल आला, SMS आला किंवा यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला 23 मार्चच्या अगोदर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो दिलेला आहे त्यासमोर तुमचं डिव्हिजन ऑफिस दिलेलं असते, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करावे लागणार आहे। जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आणखी याच्या 5-6 याद्या लागणार आहे। तर प्रत्येक यादी हे तुम्हाला व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे। तर यादी लागली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही यादी तुम्हाला टेलिग्राम मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।